दिवाळ सण, दीपोत्सव. प्रत्येक शब्दात दिवा हा आलाच. दिव्यांचा सण म्हणजे आपला दिवाळ सण. आपला दिवाळ सण आणि दिव्यांचा उत्सव. या काळात आपण सुंदर सुंदर दिवे प्रकाशित करत असतो. त्याचबरोबर आपण दैनंदिन नित्यसेवेत, देवपूजेत आपण दिव्याला खूप महत्त्व देतो. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, तिळाचा तेलाचा दिवा आपण रोज सकाळ संध्याकाळ देवांना लावत असतो, उंबरठ्यापाशी लावत असतो. दिव्याच्या ज्योतीचा प्रकाश ज्याप्रमाणे लख लख तेवत असतो, त्याची वात जशी उंचावत जात असते, त्याचप्रमाणे आपली प्रगती होत राहो अशी आपण देवांचरणी प्रार्थना करत असतो. तर आतापर्यंत व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्याकडे असलेले बरेच दिवे बघितले. तर बऱ्याच जणांना माझे दिवे जे आहेत ते आवडले होते. मी कमळाचे दिवे दाखवले होते, दगडाचा दिवा दाखवला होता. तर बऱ्याच जणांना माझे दिवे बघायचे होते. तर आता लवकरच आपला येत्या सोमवारपासून दिवाळीचा उत्सव सुरू होणार आहे. आपण दिवे प्रकाशित करत असतो. तर चला म्हटलं यंदा माझ्याकडे असलेले दिवे मी तुम्हाला दाखवते. तर हल्ली ना काय झालंय माहिती आहे का, दिव्यांची जी जागा आहे ती लाइटिंगने घेतली. आपल्या पूर्वापार पद्धतीने आपल्या घरात लावल्या जाणाऱ्या दिव्यांना खूप महत्त्व आहे. त्याच्या मागे एक शास्त्रीय कारण सुद्धा आहे. पण आता आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात इतकं काही सगळं धावपळीचं झालं आहे, तर दिव्यात वात टाकणं, तेल टाकणं हे सगळं काही आपण करायचं थांबवून टाकतो. म्हणजे मी तरी करते, पण बाकी लोक करत नाही. आणि आता फॅशनमध्ये लाइटिंगची पद्धत आलेली आहे आणि ती लाइटिंग आता लोक लावायला लागले. पण हा जो आपला काही वारसा आहे, जो आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला आहे, तर याला खूप विशेष महत्त्व आहे. त्याच्यामुळे आवर्जून दिवाळीला दिवे लावत जा, पणत्या लावत जा. कारण त्या ज्योतीमधनं तयार झालेली जी सकारात्मकता असते ती आपल्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येते. तर असो, तर प्रत्येकाची आवड निवड असते. तर ज्यांना कुणाला माझं दिव्यांचं कलेक्शन बघायचं होतं त्यांच्यासाठी मी आज माझं दिव्यांचं कलेक्शन घेऊन आलेलं आहे. माझ्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे दिवे आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी मगासपासून दिव्यांचं माझं कलेक्शन असा शब्द वापरते, पण अगदीच कलेक्शन म्हणण्या इतका मोठा संग्रह माझ्याकडे नाही आहे. अगदीच बोटावर मोजण्या इतके दिवे आहेत. पण प्रत्येक प्रकारचे दिवे आहेत. जसं की चांदीचा दिवासुद्धा आहे, मातीचा दिवा आहे, दगडाचा दिवा आहे, पितळी दिवे आहेत आणि स्टीलचे सुद्धा दिवे आहेत. त्याबरोबर तांब्याचे सुद्धा दिवे आहेत. तर प्रत्येक प्रकारचा एक का होईना माझ्याकडे दिवे आहेत, समयसुद्धा आहेत. तर एक एक करून आता मी त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये जवळून दाखवते. तर सगळ्यात आधी आता आपण बघूया माझ्याकडे असलेला चांदीचा दिवा. तर हा दिवा मी नवीनच घेतलाय. अगदी आता मागच्या आठवड्यापासूनच मी लावायला सुरुवात केली आहे. तर मी याला शुद्ध गाईच्या तुपासाठी लावायला घेतलाय. खरं तर मी तुम्हाला एक मागे व्हिडिओ दाखवला होता गुरुपुष्यामृत योगावर, आपण जी 12 फुलवातींची लक्ष्मी प्राप्तीची सेवा करतो त्याच्यासाठी मी हा दिवा घेतलाय. तर याला मी पणतीच्या आकाराचा न घेता दिव्याच्या आकाराचा घेतलाय, जसा आपला नंदादीप असतो. आणि थोडी मोठी साईज घेतली आहे जेणेकरून देवांकडे जर आपण लावला तर बराच वेळ चालू शकतो. आणि त्याचा डिझाईन पण अगदी सिंपल आणि सुरेख आहे. चांदीच्या दिव्यानंतर आता दिव्यांमधील माझ्याकडे असलेला दुसरा प्रकार म्हणजे महत्त्वाचा प्रकार म्हणजे मातीचे दिवे. तर माझ्याकडे मातीचे 2-3 प्रकारचे दिवे आहेत. त्याच्यातला सगळ्यात पहिला हा जो प्रकार आहे तो आहे कासव दिवा. तर याला कासवाचा आकार आहे आणि अखंड ज्योत प्रज्वलित करण्यासाठी सुद्धा आपण या दिव्याचा उपयोग करू शकतो. तर जसं आपला रेग्युलर दिवा असतो ना, आपण मोठी वात टाकण्यासाठीची जागा आहे आणि त्याच्यावरती आहे ना हा कंदिलाचा आकार आहे. तर जसं आधीच्या काळात त्या चिमण्या किंवा कंदील होते ना, तसाच काहीसा याला आकार आहे. तर हा मी पुण्याच्या कुंभारवाड्यामधून घेतलाय. अखंड दिवा लावण्यासाठी सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो, जेणेकरून ही वात विझणार नाही. आणि मातीच्या दिव्याला सुद्धा इतकी सुंदर घडणावळ आहे ना, तर खूप छान आहे. दिसायलाच खूप रेखीव आहे आणि कासवाचा आकार आहे. तर हा आहे मातीच्या दिव्याचा पहिला प्रकार. आणि दुसरे जे आहेत ते आपले रेग्युलर पणत्या, जे आपण दिवाळीला लावत असतो आणि याच्याशिवाय आपली जी दिवाळी अपूर्ण आहे. तर असा हा पणत्यांचा प्रकार. तर मातीच्या दिव्यांमध्ये हे 2 प्रकार माझ्याकडे आहेत. त्याच्यानंतर नवरात्रीत लावला जाणाराच अजून एक प्रकार म्हणजे दगडाचा दिवा. तर आधीच्या काळात कसं होतं, फक्त मातीचे आणि दगडाचेच दिवे होते आणि पितळेच्या समया वगैरे होत्या. तर त्याच्यातलाच अगदी आधीची जुनी घडणावळ आहे. तर हा दगडाचा दिवा आहे. तर हा जो दिवा आहे ना, हा मी लोणावळ्याला जाताना एक असे दगडवरती कोरीव काम करणारी लोक बसतात, तर तिथे असं छोटंसं शॉप आहे, तिथून मी हा दिवा घेतलाय. तर हा दिवासुद्धा आपण अखंड दिवा लावण्यासाठी लावू शकतो. तर याच्यात एक चूक काय झाली माझ्याकडनं घेताना, की मी हा छोटा दिवा घेतला. तर
तेल जे आहे ना ते सारखं सारखं आपल्याला टाकावं लागतं, म्हणून त्याच्यासाठी नाही, पण असं दिवाळीला वगैरे मी हा दिवा लावते. तर बऱ्यापैकी जड आहे आणि भरीव आहे आणि अगदी कोरीव काम केलेलं आहे, नक्षीदार याचं खूप सुंदर आहे. तर हा सुद्धा आपला पौराणिक काळातील दिव्यांपैकी हा एक दिवा आपण याला म्हणू शकतो. तर त्याच्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे असलेलं पितळी दिव्यांचं कलेक्शन. तर पितळाचे बरेच माझ्याकडे दिवे आहेत, मोठ्या समया, छोट्या समया, त्याच्याबरोबर नंदादीप आहे, अखंड दिवा आहे, त्याच्यानंतर हे कमळाचे आकाराचे नंदादीप आहेत, त्याच्यानंतर हे सुंदर असे लोटस दिवे ज्याला आपण म्हणतो, ऑनलाईनसुद्धा हे आहेत कमळाचे दिवे, तर हे दिवे आहेत. त्याच्यानंतर हा असा झाकणातला एक दिवा आहे, जेणेकरून आपली वात विझणार नाही, म्हणजे तुळशीकडे वगैरे लावण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. आणि त्याचबरोबर हा एक असा लक्ष्मी दिवा आहे. तर मी तुम्हाला आता एक एक जवळून दाखवते. तर पितळी दिव्यातील कलेक्शनचा पहिला प्रकार मी तुम्हाला आता दाखवते. तर हे जे दोन आहेत ते नंदादीप. तर हे कमळाच्या आकाराचे नंदादीप आहेत. जसं समया कशा असतात तशा जोडीने हे मिळतात. तर कुठल्याही मार्केटमध्ये आता इझिली अवेलेबल आहे. तर या दिव्याची खासियत माहिती आहे का काय आहे, तर तुम्ही याला ना असं समई आकारात नंदादीप म्हणून पण वापरू शकता. आणि दुसरं म्हणजे हा जो दिवा आहे ना पूर्ण डिटॅचेबल पद्धतीने येतो. तर याची जी काही बॉडी आहे ना त्याची पूर्ण डिटॅच होते. जर तुम्हाला असा लांबण दिवा म्हणजे मोठा दिवा म्हणून वापरायचा असेल तर मोठा दिवा वापरू शकता, किंवा जर तुम्हाला देवघरात किंवा छोटीशी पूजा मांडायची आहे तर तुम्ही याला असा छोटासा दिवा पण बनवू शकता. म्हणजे अगदी 2 in 1 आपलं काम होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या दिवा हा जर पूर्ण ही जी रेष आहे ना हा भरून जर तुम्ही टाकला ना तर हा कमीत कमी 9 ते 10 तास चालतो. म्हणजे सकाळी जर तुम्ही लावला तर संध्याकाळच्या दिवे लागणीपर्यंत हा दिवा चालतो. इतका भारी आणि कमालीचा हा दिवा आहे. तर हा असा जोडीने मिळतो. तर हे असे 2 दिवे माझ्याकडे आहेत. आणि त्यातीलच एक थोडा जुन्या आकाराचा आहे. तर हा पण सेम त्याच पद्धतीचा आहे, फक्त थोडंसं डिझाईनमध्ये फरक आहे. तर हा एकच आहे, कारण हा याची एक आठवण म्हणजे हा माझ्या मामा मामींकडून मला लग्नात मिळालेला दिवा आहे. तर हा सुद्धा त्याच पद्धतीचा आहे. त्याच्यानंतर आता पितळी दिव्यांमधील दुसरा प्रकार माझ्याकडे आहे. तर या छोट्या छोट्या इटुकल्या पिटुकल्या समया. तर जशा आपल्या मोठ्या समया असतात ना अगदी त्याच पद्धतीच्या त्याच घडणावळीच्या आहेत तशा समया. तर जशा आपल्या समया कशा मोकळ्या होतात, हा पार्ट हा पार्ट हा पार्ट, तर याचे सुद्धा असे सगळे पार्ट मोकळे होतात. याला असे पेचे आहेत, तर याला आपण मोकळे करू शकतो. हे आणि हे पार्ट जॉईन केला की छोटा दिवा सुद्धा तयार होतो. आणि जेव्हा आपण छोटी पूजा मांडतो ना, म्हणजे दर महापौर्णिमेचा सत्यनारायण किंवा छोटीशी जी आपली पूजा असते तर त्याच्यासाठी या खूप उपयोगात येतात आणि दिसायला खूप सुंदर दिसतात. म्हणजे मोठ्या समया काय होतं, तर आपण जेव्हा मोठी पूजा मांडतो, गौरी, गणपती, नवरात्र, तर तेव्हाच आपण ह्या काढतो, कारण घासण्याची मेहनत ही आलीच शेवटी. तर या छोट्या छोट्या समया कशा मस्त पडतात. छोटीशी पूजा आपण काही करत असतो रोजचे रोज, अभिषेक वगैरे, तर त्याच्यासाठी बरं पडतं. म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि आपली पूजा सुद्धा खूप सुरेख दिसते. आणि जुन्याच प्रकारांमधील ही एक छोटीशी घटनावळ म्हणून मग ते सुद्धा खूप छान वाटतं. तर अशा आहेत या माझ्याकडे छोट्या समया. आणि जशा छोट्या समया आहेत त्याच आकारमानातील माझ्याकडे या मोठ्या मोठ्या समया आहेत. तर ह्या आहेत मोठ्या समया. तर ह्या सुद्धा जोडीनेच आपण घेतो, तसं माझ्याकडे सुद्धा जोडी आहे. तर ही जी समईची साईज आहे ना, माझ्याकडे असलेली समईची साईज कदाचित व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडी छोटी दिसेल, पण ही 14 नंबरची साईज आहे. ही माझ्या आईने मला डोहाळे जेवणात गिफ्ट म्हणून दिली आहे. तर 14 नंबरची साईज आहे आणि बऱ्यापैकी जड आहे. तर या समयांमध्ये ना आता हल्ली नवीन डिझाईनच्या सुद्धा येतात. इथे मोर असतो, बाकी समई सगळी सेम असते. पण काय आहे ना, अँटिकमध्ये त्या येतात पण त्यांना घासणं आणि त्यांच्यात मळ अडकतो. आणि ह्या कशा सोनेरी अगदी सुवर्ण सोन्यासारख्या चकाकतात, तशा त्या थोड्या चकाकत नाही. तर त्याच्यामुळे मला ह्या अशा साध्या आपल्या ज्या जुन्या पद्धतीच्या आहेत त्याच घ्यायच्या होत्या. तर ह्या बऱ्यापैकी जड आहेत, त्या मोराच्या येतात, त्या थोड्याशा हलक्या येतात. तर तुम्ही सुद्धा जर घ्यायचा विचार करत असाल तर डिझाईन न बघता आपल्या पारंपरिक पद्धतीच्या घ्या, जेणेकरून घासायला पण सोप्या पडतील आणि दिसायला सुद्धा सोप्या पडतील. आणि याच्यासाठी जे वापरलं जाणारं पितळ असतं ना ते थोडंसं चांगलं असतं, कारण याला सिंपल आकार द्यायचा असतो आणि त्याला जो आकार देतो तर त्याच्यासाठी थोडं मिश्र धातू वापरला जातो. तर त्याच्यामुळे त्याची चकाकी कमी असते. तर तुम्ही सुद्धा जर घेत असाल तर अशा सिंपल याच्या घ्याव्या असं मला वाटतं. त्याच्यानंतर
पितळी दिव्यांमध्ये हा माझ्याकडे आहे, हा आहे अखंड दीप, जो नवरात्रीच्या वेळेस आपण लावत असतो. त्याच्यानंतर आपण गणपतीत वगैरे पण लावू शकतो, किंवा जर तुम्हाला अखंड दीप तेवायचा असेल घरात तर हा सुद्धा मी अगदी साध्या पद्धतीचा घेतला आहे. अलीकडे आता बऱ्याच डिझाईनच्या हे अखंड दिवे येतात, ज्याची वात आपण खालून वरती करू शकतो. पण अगेन जितकं मेकॅनिझम आलं तितकंच त्याला हाताळणं कठीण होऊन जातं. त्याच्यामुळे हा जो अगदी पारंपरिक पद्धतीचा साधा दिवा आहे, घासायला सुद्धा सोपा, मेंटेन करायला सोपा, आणि महत्त्वाचं म्हणजे हा इतका मोठा आहे ना, एकदा याच्यात तेल भरून वात लावली की हा 3 दिवस चालतो. म्हणजे मी असं का सांगते, कारण की मी सुद्धा अनुभव घेतला. तर आपण नवरात्रीत काय असतं, 9 दिवस दिवा लावत असतो. पण झालं काय माहिती आहे का, 9व्या दिवशी मी याच्यात तेल टाकलं नव्हतं, अष्टमीला तेल टाकलं, आणि त्याच्यानंतर जो भरलेला दिवा होता तो अष्टमीला सुद्धा चालला, नवमीला चालला, दसऱ्याच्या दिवशी चालला, एकादशीला चालला, आणि त्याच्यानंतर 5व्या दिवशी हा दिवा विझला. म्हणजे इतका वेळ हा दिवा चालतो, मला सुद्धा माहीत नव्हतं. तर खूप छान वैशिष्ट्य आहे याचं. जर अखंड दिवा लावण्यासाठी तुम्हाला घ्यायचा असेल तर हा दिवा अतिउत्तम आहे, कारण याचा आकार थोडा मोठा आहे, पण हा विझत नाही. म्हणजे याची जी ज्योत आहे ना, आपल्याला सारखी सारखी खालीवर करायची गरज पडत नाही. याला सारखा काजळी सुद्धा येत नाही. तर त्याच्यामुळे अखंड दिवा लावण्यासाठी हा एक एकदम बेस्ट ऑप्शन आहे. त्याच्यानंतर हा माझ्याकडे एक छोटासा दिवा आहे. तर हा पण बऱ्यापैकी 7 ते 8 तास चालतो. याला असं वरती आहे ना, असं झाकण आहे, कॅप आहे. तर याच्यातनं काय होतं माहिती आहे का, अंधारात जर हा दिवा लावला ना, याला असा चांदणीचा आकार आहे, तर अंधारात जर लावला ना तर याच्यातनं रिफ्लेक्शन जे पडतं ना बाहेर, म्हणजे जो प्रकाशाची ज्योत पडते ना, तर असं चांदणी पडते. तर दिवाळीला वगैरे लावायला हा पण एक खूप छान ऑप्शन आहे. आणि अगेन जर आपण तुळशीजवळ वगैरे लावणार असो किंवा पावसाळ्यात लावणार असो तर हा चांगला ऑप्शन आहे. तर याच्याने काय होतं माहिती आहे का, वात पण विझत नाही, आणि या छिद्रांमधून जो प्रकाश निघतो ना तो खूप असा छान चांदणीच्या आकाराचा असतो. तर त्याच्यानंतर पितळी दिव्यांमध्ये माझ्याकडे अजून एक खूप छान प्रकार आहे. तर हा जो आहे ना, हा साऊथ इंडियामधला प्रकार आहे. तर दक्षिणात्य भागांमध्ये असे दिवे वापरले जातात. तर याच्यावरती आहे ना गजलक्ष्मी, त्याचबरोबर लक्ष्मी आहे. तर लक्ष्मी देवींवरती वर्षाव करणाऱ्या गजलक्ष्मी अशी याची प्रतिकृती आहे. जवळून तुम्हाला दाखवते. आता तुम्ही म्हणाल ताई साफ करून तरी दाखवायचा, तर मी हा दिवा रोज माठाजवळ लावत असते लक्ष्मी प्रतीक म्हणून. तर आता लावलेला होता, तर तो तिथून उचलून मी आणला आणि तुम्हाला दाखवत आहे. तर असा गजलक्ष्मीची याला पाठ असते, आणि अशी लांब वात आपण याच्यामध्ये लावू शकतो. तर दाक्षिणात्य भागांमधला हा दिवा आहे. हा मला माझ्या मावशीने गिफ्ट दिलाय. तर तिकडचा हा प्रकार आहे. अलीकडे महाराष्ट्रात सुद्धा मिळतो, तर लोकल मार्केटमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल. तर जे दिवे मी ऑनलाईन घेतलेत ना, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. पण बाकीचे जे सगळे दिवे आहेत ते मी ऑफलाईन आणि माझ्या आईने मला दिलेले आहेत. तर हा जो आहे ना, जसं आपलं पंचारती असते त्याच्या पद्धतीचा एक गोल दिवा आहे. याच्यात आपण फुलवात किंवा लांबवात पण लावू शकतो. तर जसं आपण देवाची नित्य आरती करत असतो तर त्याच्यासाठी हा उपयोगात येतो. हा पण बराच वेळ चालतो. याची जी मूठ आहे, लाकडाची मूठ आहे, तर आरती करताना काय होतं, आपल्याला चटका लागत नाही, आणि याची ग्रिप पण खूप छान आहे. तर दिव्यांमधील प्रकारांमधील हा पण एक खूप सुंदर प्रकार आहे. आरती करण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. त्याच्यानंतर त्यालाच सिमिलर अशी ही आपली पंचारती, जी वर्षानुवर्ष आपण वापरत असतो आरतीसाठी. तर पंचारती म्हणजे काय, तर 5 फुलवाती आणि कापूर लावण्यासाठीची एक जागा. तर अलीकडे आता पंचारतीत सुद्धा खूप नवीन नवीन डिझाईन येतात, पण ही माझ्या आईची आहे. अगदी जुनी आहे, वजनाला जड आहे. आता वजनाला इतक्या जड पंचारता तर मार्केटमध्ये मिळत नाही, पण ही खूप जड आहे. आणि त्याच्यानंतर हिची जी डिझाईन आहे ती अगेन सिंपल आहे, कारण ही आधीची आहे. तर अशा सुद्धा मार्केटमध्ये येतात, आणि आता नवीन डिझाईनच्या सुद्धा येतात, ज्याच्या ह्या ज्योती वेगळ्या वेगळ्या असतात. तर तुम्हाला घ्यायची असेल तर तशी सुद्धा घेऊ शकता. त्या पण खूप छान दिसतात दिसायला. तर पंचारतीनंतर माझ्या दिव्याच्या कलेक्शनमध्ये माझ्या सगळ्यात आवडीचे दिवे म्हणजे हे लोटस दिवे. हे खूप मल्टीपर्पज आहेत. म्हणजे याच्यात ना मी मूर्तींची स्थापना सुद्धा करते. तर तुम्ही माझा लक्ष्मी देवीचा जर व्हिडिओ बघितला असेल, लक्ष्मी देवीच्या मूर्तीच्या स्थापनेचा, तर त्याच्यात मी हे दिवे वापरले होते, आणि तिथूनच मला बऱ्याच लोकांनी विचारलं होतं की ताई हा दिवा तुम्ही कुठून घेतला. तर हा असा 4चा मी सेट घेतला आहे. वेगळे वेगळे रंग येतात, किंवा जर तुम्हाला एकसारखे घ्यायचे असतील तर एकसारखे पण येतात. नॉर्मल दिवा आहे हा, पूर्ण असा डिटॅच होतो. मधला दिवा जो आहे तो पितळाचा आहे, आणि त्याच्यानंतर याच्या पाकळ्या मोकळ्या होतात. तर या पाकळ्या ज्या आहेत ना, या लोखंडाच्या आहेत, आयर्नपासून, लोखंडी पत्र्यापासून बनलेल्या आहेत.
आणि हा जो मधला दिवा आहे हा पितळी दिवा आहे. तर याला तुम्ही ॲज अ दिवा पण वापरू शकता किंवा पूजेमध्ये जर तुम्हाला तांदूळाच्या राशीत भरून एखादी मूर्तीची मांडायची असेल, जसं आता आपण अन्नपूर्णा झाली तर ती आपण तांदूळाच्या राशीमध्ये मांडतो, तर याच्यात तांदूळ भरून वरती अन्नपूर्णा ठेवून तुम्ही अन्नपूर्णा जयंतीला पूजा करू शकता किंवा लक्ष्मीपूजनाला एका याच्यात तुम्ही लक्ष्मी आणि गणपती सुद्धा स्थापन करू शकता. तर या दिव्यांचे बरेच असे उपयोग आहेत आणि हे दिसायला पण खूप छान दिसतात आणि हे दिसायला जितके आकर्षक आहेत तितकेच मेंटेन करायला सोपे आहेत, कारण की पूर्ण दिवा ओपन होतो, तर तुम्ही धुवू सुद्धा एकदम साध्या पद्धतीने शकता आणि पितळाचा आहे. मेन म्हणजे जास्त दिवस टिकणार आहे. तर या पाकळ्या ज्या आहेत या प्लास्टिकच्या नाही आहेत, त्याच्यामुळे वितळणार वगैरे नाही. आणि आता मी जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष झाले हा दिवा वापरते आहे. तर याचा जो कलर आहे हा स्प्रे पेंट आहे, तर तो खराब सुद्धा झालेला नाही आहे. फक्त एक काळजी घ्यायची की दिवा धुताना ह्या प्लेट मोकळ्या करून घ्यायच्या, फक्त मधला दिवा धुवायचा आणि याला पाणी नाही लावायचं, कारण हा लोखंडाचा आहे त्याच्यामुळे पत्र्याला गंज लागण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर हा छोटासा दिवा, हा सुद्धा खूप जुना आहे. ही स्टीलची पणती माझ्याकडे आहे, तर ही मी रोजच्या वापरात लावते उंबरठ्यावर वगैरे, जर मला कुठे लावायचे असेल पूजेत वगैरे तर त्याच्यासाठी. पितळ्याच्या दिव्यांमध्ये एक दिवा माझा दाखवायचा राहून गेला, हा तुळशीपाशी होता. तर याच्यावरती आहे ना एक काच आहे आणि हा असा छोटासा दिवा आहे. तर दिवा आणि हे प्लेट हे पूर्ण वेगळं आहे. हे असंच मी घरच्या घरी एक कॉम्बिनेशन बनवून घेतलंय. तर याच्या हे उदबत्ती लावायचं स्टँड आहे, पण उदबत्तीची रक्षा जी आहे म्हणजे ती खाली पडते, त्याच्यामुळे मग मी ते काही लावत नाही. तर हा दिवा मी त्याच्यात लावते आणि वरून असा काच ठेवते. तुळशीकडे लावला की दिसायला पण छान दिसतं आणि एक वेगळीच कलाकृती घरच्या घरी बनवली आहे. तर हा पण खूप वेळ चालतो. म्हणजे दिव्यांच्या याच्यात काय असतं माहिती आहे का, तुम्ही जितका सिंपल दिवा घ्याल ना तितका मेंटेन करायला पण बरं पडतं, कारण शेवटी काय दिवा आपण पेटवणार असतो, म्हणजे आपल्याला घेताना डोळ्यांना छान वाटतात डिझाईन, पण मग त्याच्यानंतर त्या मेंटेन करायला खूप मेहनत लागते आणि त्याच्यानंतर कितीही केलं तर मळ साचतो आणि काळे पडतात आणि मग काही दिवसानंतर ते दिवे आपल्याला वापरावेसे वाटत नाही. तर त्याच्यामुळे असे जर सिंपल डिझाईनचे घेतले तर हे धुवून चकचकीत दिसतात आणि आपल्या डोळ्यांना पण छान वाटतं आणि आपली पूजा जास्त सुंदर दिसते. तर अशा पद्धतीने होता माझा छोटासा दिव्यांचा संग्रह. मागच्या वर्षीपासून जेव्हा मी लक्ष्मी देवींच्या अभिषेकाचा व्हिडिओ टाकला होता तेव्हापासून मला विचारत होते की ताई कमळाचे दिवे कुठे घेतलेत. नवरात्रीचा व्हिडिओ टाकला तर ताई विचारलं मला की दगडाचा दिवा कुठे घेतला. तर आय होप मी माझे सगळे दिवे तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर याच्यातले जे बऱ्यापैकी सगळे दिवे आहेत ना ते मी लोकल मार्केटमधूनच घेतलेले आहेत. तर त्याच्यामुळे यांच्या लिंक माझ्याकडे नाही आहेत, पण तरी मी तुम्हाला सांगते हे जे कमळाचे दिवे आहेत ना हे मी ॲमेझॉनवरून घेतलेले आहेत, ॲमेझॉन वेबसाईटवरून. तर तुम्ही तिथे लोटस दिवे असं सर्च केलं ना तर तुम्हाला बरेच सेलर आणि ऑप्शन मिळतील, तर तुम्हाला जे योग्य वाटतील ते तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर हा जो दिवा आहे जसं मी व्हिडिओत सांगितलं हा मी पुण्याच्या कुंभारवाड्यामधून घेतला आहे. हा जो दिवा आहे हा मी लोणावळ्याला जाताना म्हणजे पुण्याला लोणावळ्याकडून जाताना एक दगडी दुकान आहे जिथे दगडी वस्तू मिळतात, जातं, वरवंटा, पाटं, तर अशा दुकानातून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे जे दिवे आहेत हे 2 दिवे ह्या समया या पुण्याच्या तुळशीबागेतून आहेत. त्याच्यानंतर हा जो दिवा आहे हा माझ्या माहेरून मी घेतला आहे, जळगावहून. तर तुम्हाला लोकल मार्केटमधून पण मिळतील. ह्या अशा समया ह्या तर कुठे मिळतात, ह्या मी माझ्या माहेरून घेतल्या आहे. त्याच्यानंतर हा जो दिवा आहे हा साऊथ इंडियामधून घेतलेला आहे, पण असा दिवा आता आपल्या महाराष्ट्रात पण मिळतो. तर याला पाठीचा लक्ष्मी दिवा म्हणतात, तर तसं तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर ह्या मातीच्या पणत्या पण मिळतात. त्याच्यानंतर हा जो दिवा आहे हा मी ऑनलाईन घेतलेला आहे, हा पण ॲमेझॉनवरून घेतलेला आहे. याला धूपपात्र सुद्धा म्हणतात किंवा धूपदानी दिया असं त्याचं काहीतरी नाव आहे, तर ते सुद्धा तुम्ही ऑनलाईन पाहू शकता. आणि त्याच्यानंतर हा जो दगडाचा दिवा आहे ना हा मी ऑनलाईन पण पाहिला आहे, तर तुम्ही एकदा ऑनलाईन पण सर्च करून बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा जो चांदीचा दिवा आहे हा मी सोनाराकडून घेतला आहे. तर बरेच ऑप्शन मिळतात, जर तुम्हाला असाच हवा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन बघू शकता आणि विचारू शकता तुमच्या आजूबाजूला कुठे असेल तर. पण हा सराफाकडून घेतला आहे, तर हा कुठल्याही सराफाकडे तुम्हाला मिळून जाईल. आणि हा जो झाकणाचा दिवा आहे ना हा मी तुळशीबागेच्या इथे ते श्रीरामांचं मंदिर आहे ना तिथे पितळी दिव्यांचे दुकान आहे तिथून घेतलेला आहे. तर
तर अशा प्रकारे आहे माझं छोटंसं दिव्यांचं कलेक्शन. आय होप तुम्हाला माझे दिवे आवडले असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवर्जून या दिवाळीला लाईटिंगच्या ऐवजी दिवेच लावा, कारण की दिवे आपण पुरातन काळापासून लावतो आणि दिव्याची जी लख्ख ज्योत असते ती आपल्याकडे सकारात्मकता घेऊन येते. तर तुम्ही सुद्धा आपला जो दिवाळ सण आहे तो पारंपरिक पद्धतीने साजरा करा. पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.